नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत कमळीने सगळा गड असा मनापासून बघितलेला असतो. प्रत्येक कोपरा तिने बघितलेला असतो. प्रत्येक कोपऱ्याविषयी माहिती मिळवलेली असते. आता मात्र ऋषी सर आणि कमळी एका स्पॉटवर उभे असतात. जगदेश्वराचं मंदिर, गडावर मंदिर सुद्धा असतं. जगता म्हणते गडावर मंदिर पण आहे. कमळी म्हणते हो, हे तेच मंदिर आहे. ह्या मंदिरात येऊन दर्शन घेतल्याशिवाय महाराजांच्या दिवसाची सुरुवातच व्हायची नाही. म्हणते किती चालायचंय ऋष, त्रास होतोय. ऋषी म्हणतो चला चला चालायचंय. सिद्धेश्वराचं छान असं दर्शन घेतलेलं असतं. ऋषी म्हणतो जरा बाजूला या आणि शांत असे बसा. म्हणतो मित्रांनो, हे जगदेश्वराचं मंदिर का कोणास ठाऊक, पण इथे आल्यावर एक मनात एक शांतता, एकदम असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. म्हणतो इमॅजिन करा, शिवाजी महाराज किंवा मावळे कुणीही जेव्हा कुठल्या मोहिमेवर कुठलंही काम करायला निघत असतील तेव्हा आधी इथे येऊन दर्शन घेत असतील, मग त्यांची मोहीम फत्ते करायला निघत असतील. इमॅजिन करा, तिथे स्पर्श केलाय त्यांनी, इथे बसले असतील. खरंच इथं आलं वेगळीच फिलिंग येते ना. पूजा करताना घंटानाद, मोहिमेला जाताना दिलेल्या घोषणा, वातावरण सगळं दुमदुमन जात असेल. प्रसन्न असं प्रेरणादायी वातावरण होत असेल. ऋषीला एक स्फूर्ती मिळालेली असते आणि वेगळीच काहीतरी फिलिंग येत असते जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर बसल्या बसल्या. तर हे छान अशी माहिती देत असतो ऋष. दोन मुलं असतात, ते पाणी पितात आणि बॉटल तिथेच फेकतात. आणि का जोरात अशी ओरडत जाते, ए थांब ए थांब. म्हणते काय रे, काय करतोय? तो कुठे काय करतोय, दिसत नाही का? पाणी पिऊन झालं, बॉटल टाकली. ते इथे एक पेपरचा तुकडा तरी दिसतोय का? हा म्हणे पाणी पिलं आणि बॉटल टाकली. काय कळतं का रे? महाराजांचा किल्ला आहे हा, महाराजांचा. अरे सगळीकडे स्वच्छता, शांतता, आणि इथे येऊन घाण करतोस होय, कळत नाही का रे तुला? आणि का त्या पोराला इतकी बोलते. हे सगळे चाट पडलेले असतात की अनिकामध्ये एवढा बदल झालाच कसा. जागा किती क्लीन आहे, दिसत नाही का? डोळे फुटलेत का तुझे? उचल पटकन आणि त्या डस्टबिन मध्ये टाक. उचल बॉटल. का त्याला बॉटल उचलायला लावते आणि उठा बशा काढायचे, म्हणजे नेक्स्ट टाइम लक्षात राहील तुमच्या. चला चला चला. आणि का म्हणजे असा काय बदल घडलेला असतो की बस. म्हणते जोपर्यंत मी थांब म्हणत नाही ना, तो पण उठा बशा ह्या काढतच राहायच्या. आता अनिकाला सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवलेल्या असतात आणि सगळ्यांनी अभिनंदन केलेलं असतं. वा अनिका, काय बदल घडलाय तुझ्यात. सर म्हणतात व्हेरी गुड अनिका, खूप चांगलं काम केलंय तू. ऋषी म्हणतो चक्क तू असं बोललीस, खरंच छान वाटलं. आणि तुझ्यात झालेला हा बदल बघून तो अजूनच छान वाटलं. आपली ट्रिप, स्टडी टूर सक्सेसफुल झाली असं म्हणायला काय हरकत नाहीये. सगळेच हसायला लागतात. थँक्यू ऋषी. ते अनिका काल काय म्हणली, हा किल्ला म्हणजे दगडी, भिंती, माती असंच असणार आहे, दुसरं काहीच नसणार आहे. ते सगळं सोडून काही वेगळं जाणवलं का ग अनिका तुला? जिवंतपणा, काहीतरी वेगळी ऊर्जा, स्फूर्ती, असं काही जाणवलं का इथं आल्यावर? प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत हितगुज करण्याचा प्रयत्न करतात किंवा हितगुज ते साधत असतात. पाणी, वारं, भिंती, माती, सगळंच काही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे तुला सांगते, आमच्या आबांबरोबर जे क्षण घातले ना, ते सगळेच आठवायला लागले इथं आल्यावर. तेव्हा महाराजांच्या गोष्टी सांगायचे ना, बुरुज, तटबंदी, किल्ले, सगळं असं जिवंत असल्यासारखं रंगवून सांगायचे. आणि असं सांगण्याची पद्धत होती की जणू आपल्या समोर ते उभंच आहे असं वाटायचं बघ. मी म्हणते इथं जे आल्यावर जे फिलिंग येतंय, ते आबा जेव्हा गोष्टी सांगायचे तेव्हा ते फिलिंग यायचं. आता काय तुमचं 3D फिडी काय म्हणतात, चष्मा लावून तुम्ही ते बघता, गेम खेळता, जणू काही समोर आहे असंच भासतं. त्यावेळेला आबा जेव्हा सांगायचे बिना चष्म्याचं, आम्हाला तसं जाणवायचं, सगळं काही तसंच दिसायचं. कमळी आता आबांचंही सारखं नाव घेत असते आणि तिला एक्झॅक्टली काय वाटतं इथे येऊन ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असते. ते म्हणते भीती म्हणजे भीती नाहीये, शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारा साक्षीदार आहे. म्हणते अनिका, काय बघितलं नसेल ग या भीतीने? उतार चढाव, दुःख, आनंद, विजय, जय, सगळंच बघितलं की. मागच्या कितीतरी पिढ्या या भिंतींनी बघितल्या असतील, अनुभवल्या असतील, सहवास असेल. काय खरंच कमाले. आणि भिंतींची सुद्धा कमाले अजूनपर्यंत तशाच उभ्या आहेत. का म्हणते महाराजांच्या काळातील कितीतरी मावळे हसत हसत मरणाला सामोरे गेले असतील. आपल्या आज्या पंजांना जेवढा अनुभव असेल ना, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अनुभव इथलच्या वातावरणाला, भिंतींला असेल. आपल्यासारख्या पोरांमध्ये पोरांसारखी माया या मातीमध्ये. आणि आबाच्या कुशीत गेलो कसलं भारी वाटतं, तसलं फिलिंग आहे बघ इथे. मुलं मुली डोकावून बघत असत दरी किती खोल आहे. की उन्हाळं पावसाळं किती काय बघितलं असेल, तरी सुद्धा या भिंती खंबीरपणे उभ्या आहेत. खरंच कौतुक करावं त्या भिंतींचं. आज सुद्धा त्या भिंती जिवंत आहे आणि महाराजांच्या काळात एका मिनिटात घेऊन जातात. दगडा मातींची भिंत नाहीये ग, ती जिवंत भिंत आहे. स्वराज्याची श्वास घेणारी स्मारक आहेत ती. भिंती नको म्हणू त्यांना निर्जीव. ज्यामुळे स्वराज्याची आठवण होते, इतिहास लक्षात येतो किंवा जाणवता येतो इथं आल्यावर. त्यांनी अगदी त्यांचं काम आतापर्यंत निभावलंय, खंबीरपणे उभ्या आहेत त्या. तो भिंतीवर इतिहास कोरला गेला. या सगळ्या पायऱ्या, भिंती इतिहासाच्या साक्षीदार आहेत. पायऱ्यांवरूनच आपलं स्वराज्य चालत आलंय ते आतापर्यंत. कोट किल्ले आजपर्यंत आपल्याला एक गोष्ट कायमच शिकवत आली आहे. स्वातंत्र्य मिळवायचं असेल, काहीतरी साकार करायचं असेल, तर अंगात धाडस हवं, हिंमत हवी, उमेद हवी. जर टिकवायचं असेल तर मराठा मावळ्यांसारखी निष्ठा हवी. इथल्या मातीने आपल्याला तेच स्वप्न दाखवलंय
छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं ते स्वप्न आता सुद्धा ही माती आपल्याला दाखवतीये, काहीतरी वेगळं करण्याची किंवा इतिहास घडवण्याची. रायगड किल्ला फक्त इतिहास नाहीये, फ्युचरसाठी योग्य मार्ग दाखवणारा दिशा दर्शक हा. इथे येणारा माणूस एवढा तरी बदलतो आणि मग माघारी जातो. दृष्टिकोन बदलतो, विचार, बुद्धिमत्ता, काही ना काहीतरी बदल होतो, मगच काहीतरी घेऊन इथून निघून जातो. आणि मन लावून सगळं ऐकलेलं असतं. कमळीने सुद्धा खूप सुंदर असं वर्णन केलेलं असतं आणि ऋषी सरांनी त्याच्यापेक्षाही छान असं वर्णन केलेलं असतं. इथल्या प्रत्येक पावलावर इतिहास असा जिवंत होत गेलेला वाटतो. असं भरून येतं, एक उभारी येते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी, टिकवण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांना झालेले हाल, अपेक्षा, सगळं काही त्यांनी केलेला संघर्ष इथे आल्यावर ऑटोमॅटिकली जाणवायला लागतो. एक वेगळीच काहीतरी फिलिंग येते इथे. आपल्या स्वराज्यासाठी, स्वराज्य जपण्यासाठीची जाणीव आपल्याला व्हायला लागते किंवा जबाबदारी आपल्याला होते. राज्याबद्दलचा अस्मिता आणि अभिमान आज तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. ऋषी म्हणतो त्यातल्या त्यात अनेकांनी जे केलं ना, सगळ्यापेक्षाही उत्तम उदाहरण आहे. उदाहरण दुसरं नाहीच आहे. इतकं छान असं काम केलंय आपल्या अनिकाने. प्राऊड ऑफ यू अनिका. अनिकाला असला आनंद झालेला असतो की ऋषीने माझं कौतुक केलंय, वा की ऋषी असं म्हणते आणि लाजते. छान असं बघून झालेलं असतं. आता परतीचा रस्ता पकडतात, खाली यायला सुरुवात करतात. आता महाराजांच्या समाधी स्थळ असतं, तिथे घेऊन येतो. हे महाराजांचं समाधी स्थळ. आता सगळे नमस्कार करतात. आता सगळेच खाली अगदी जमिनीला डोकं टेकून पाया पडलेले असतात आणि कमळीच्या डोळ्याचं टचकन असं पाणी आलेलं असतं. जिथे महाराजांची समाधीचं स्थळ असतं तिथेच एक बोर्ड लिहिलेलं असतो. महाराजांचं शेवटचा श्वास कधी घेतला, त्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार कुठे करण्यात आले, मग हा चौथरा कसा बांधला गेला, सगळं काही अगदी डिटेलमध्ये लिहिलेलं असतं. ऋषी स्वतः सगळं वाचतो आणि सगळ्या मुलांना ते ऐकायला लावतो किंवा मुलांना त्याची माहिती सुद्धा देतो की एक्झॅक्टली काय कसं आहे. आता महाराज कधी वारले ती तारीख लिहिलेली असते. चौथरा बांधला, अंत्यसंस्कार तिथेच केले, ते सगळं काही तिथे डिटेलमध्ये लिहिलेलं असतं. आता एक काका असतात, ते येतात आणि जोरात अशी घोषणा देतात, छत्रपती शिवाजी महाराजांकी, आणि सगळे म्हणतात की जय. आता ते काका असतात, ते महाराजांविषयी माहिती सांगायला लागतात. या ठिकाणी आपण उभे आहोत म्हणजे हा आपला रायगड. हिरोजी इंदोळकर यांनी 14 वर्षामध्ये हा रायगड किल्ला पूर्ण बांधून तयार केला. तब्बल 14 वर्ष त्यांनी काम केलं. जे इथं 5-10 वर्ष थांबू शकत नव्हते, कारण मोहीम पुढे चाललेली होती. रायगडाला जिंकलं त्यांनी आणि हिरोजींच्या हस्ते सोपवलं. रायगडावर दुसरं पाऊल पडेल ना, तेव्हा आम्ही लगाने बुलंद झालेला रायगड हवाय नवा कोरा. त्यावेळेला महाराजांना शब्द दिला होता, तुमच्या आज्ञेने आणि जगदीश्वराच्या साक्षीने आम्ही लगेच काम सुरू करणार. त्यांनी हवा तेवढा पैसा दिला. रायगड अर्धा तयार झाला आणि नंतर पैसा संपला. पण आता करायचं काय? हिरोजींना महाराजांनी शब्द दिला होता, दुसरं पाऊल पडायच्या आधी रायगड कंप्लीट झाला पाहिजे. पैसा तर संपला आणि महाराजांना तर शब्द देऊन बसले. आता करायचं काय? माझे महाराज आल्यावर त्यांना सांगू काय? पैसा संपला. हिरोजींनी मागचा पुढचा विचार केला नाही. रात्रीतून त्यांच्या गावी गेले. घरदार, जमीन जुमला जे काही आहे ते सगळं विकलं. शेवटी बायकोच्या अंगावर असलेला एक ना एक दागिना सुद्धा विकला. सगळा पैसा घेऊन आले. उरलेला रायगड त्यांनी पूर्ण केला. आता महाराज जेव्हा परत आले तेव्हा रायगड बघून तर अगदी थक्क झाले, आनंद झाले. खूप सुंदर अप्रतिम असा त्यांच्यासाठी रायगड तयार होता. सगळ्यांना बक्षिसं वगैरे देण्यात आले. पण महाराजांच्या कानावर हिरोजींची ही बातमी गेली होती की एवढे कष्ट घेऊन, एवढा मोठेपणा करून, एवढं जीवाचं रान करून यांनी हा गड पूर्ण केला का? तर माझ्या शिवरायाला, माझ्या महाराजांना मी शब्द दिलाय, तुम्ही येईपर्यंत मी गड पूर्ण करीन. तुम्हाला काय हवंय? अहो राज, 14 वर्ष लागली बांधायला आणि काय हवंय म्हणून काय विचारताय? 10 गावाची वतनदारी, धन दौलत, इस्टेट, प्रॉपर्टी, सोनं नाणं, तुम्हाला काय हवंय ना, तुम्ही फक्त शब्द द्या, ते तुमच्या पुढे हजर राहील. महाराजांनी इतकं मोठं मन केलेलं असतं कारण त्यांनी कामच तसं केलेलं असतं. त्यावेळेला मोठ्या मनाचा आणि महाराजांचा अंतकरणापासून आदर करणारा, महाराजांना अगदी देव मानणारा आपला हिरोजी, राजे मला प्रॉपर्टी नको, दौलत नको, धनसंपदा काहीच नकोय. असं का करताय? तुम्ही काम केलंय, कष्ट केले, त्या मोबदल्यात काहीतरी घ्यायलाच लागणार तुम्हाला. फुलाची पाकळी तुम्हाला घ्यायलाच लागणार. तुम्ही फक्त शब्द टाका, मीच पूर्ण करतो. आता महाराजांनी एवढं म्हटल्यावर त्यांना काहीतरी सांगणं भाग आहे. महाराजांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, म्हणून त्यांनी आमची वेळ येईल तेव्हा नक्कीच आम्ही मागणार आहोत. आता महाराजांना सांगितलेलं असतं, वेळ आली की मी बक्षीस मागणार. महाराज आता जगदेश्वराच्या मंदिराची पहिलीच पायरी चढतात दर्शनासाठी. तेव्हा लगेच हिरोजी म्हणतात, राजे थांबा, बक्षीस मागण्याची वेळ आलीये. त्याच म्हणतात, हिरोजी काय हवंय? 10 गावांची वतनदारी हवीये का? बोला, तुम्ही फक्त शब्द टाका. हो, सोनं नाणं इस्टेट तुम्हाला काय हवंय ना, मी लगेच द्यायला सांगतो. तुम्ही फक्त हिरोजी एक शब्द टाका.
महाराज काहीच नको, मगाशीच सांगितलं ना. जे तुमच्या पैशा अडक्यासाठी किंवा बक्षीस मिळावं म्हणून रायगड बांधलेला नाहीये मी. जे जगदेश्वराच्या पहिल्या पायरीवर आपलं पाऊल पडलंय, त्या पायरीवर माझ्या नावाची पाटी लिहायची परमिशन द्या, एवढंच मला तुमच्याकडून हवंय बघा. महादरवाजा करा, महादरवाजावर वर तुमचं नाव लिहा. मोठेपणासाठी नकोय राज मला. महाराज ज्या ज्या वेळेला तुम्ही दर्शन घ्यायला याल, तुमच्या पायाची धूळ माझ्या नतमस्तकी पडावी यासाठी मला या पहिल्या पायरीवर नाव कोरायचंय. माझा राजा दरवेळेला मला स्पर्श करून पुढे जाईल म्हणून. आता मात्र महाराजांचं हे ऐकल्यावर हृदय अगदी भरून आलेलं असतं आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं की काय हिरोजींचे विचार आहेत. राजा अगदी जवळ आले आणि हिरोजींना घट्ट अशी मिठी मारली. वा हिरोजी, तुमच्यासारखी लोक लाभली म्हणून आज आम्ही उभे आहोत आणि असे गड किल्ले उभे आहेत. तुमच्यामुळेच आमचं हिंदवी स्वराज एवढं डगमगत उभा नाही तर एवढ्या लखलखत उभा आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या लोकांमुळे. नावाची पाटी द्यायची परमिशन लगेच महाराजांनी देऊन टाकली. महाराज म्हटले तुमचं नाव कोरायची परमिशन तर दिली, पण ह्या किल्ल्याची एक गॅरंटी पत्रक म्हणून दगडावर कोरून ठेवा, गॅरंटी लिहून ठेवा. आता मात्र हिरोजींनी एका मिनिटातच लगेच गॅरंटी पत्रक म्हणजे जे काय आहे ते लगेच दगडाने कोरून ठेवलेलं आहे या किल्ल्यावर. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत बांधकामाला काहीच होणार नाही. त्यावरून शेवटपर्यंत पाण्याची धार खाली वाहणार म्हणजे वाहणार, खालून वरती येईल ती फक्त आणि फक्त हवाच. पुढं मजबूत गॅरंटी पत्र दिलं की आता सुद्धा त्याचं जिवंत उदाहरण आहे की आपला किल्ला आहे तसाच उभा आहे. त्यावेळेला जे महाराजांना गॅरंटी पत्रक दिलं ते आतापर्यंत चालू आहे. महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं हे माझं स्वराज्य आहे, तुमच्यासारख्या कौतुक करणाऱ्या किंवा धाडसी लोकांमुळेच असं लखलख करत अगदी तेजस्वी होत चाललंय, फक्त आणि फक्त तुमच्यासारखंच. आता महाराजांनी इतकं कौतुक केलेलं असतं कारण कौतुक करावं असंच त्यांनी काही काम केलेलं असतं आणि म्हणूनच महाराजांनी जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर नाव कोरण्याची परमिशन त्यांना लगेच देऊन टाकली होती. त्यावेळेला महाराजांचा खरा भक्त असावा तर फिरोजींसारखा. आता लगेच कमळी सगळ्या लोकांना घेऊन येते. हीच ती पायरी आणि त्या पायरीवर लिहिलेलं असतं हिरोजी इंदोळकर असं नाव लखलखीत कोरलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला महाराज जेव्हा जगदेश्वराच्या मंदिरात दर्शन घ्यायला जायचे, पहिले त्या पायरीवर पाय पडायचा आणि मग महाराज पुढचा पाय टाकायचे. प्रत्येक वेळेला महाराजांच्या पायाचा स्पर्श त्यांना व्हायचा. महाराजांवर असणारं प्रेम, आस्था सगळंच काही यातून आपल्याला लक्षात येतं. आता सगळे पुढे चाललेले असतात पुढे बघायला, कमळी मात्र तिथेच उभी असते आणि त्या पायरीजवळ किंवा त्या गोष्टींचा त्या काळातला अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असते. वेगळीच काहीतरी ऊर्जा कमळीच्याही अंगात आलेली असते. अगदी खाली बसते आणि त्या पायरीचं डोकं टेकून अशी पाया पडते. आणि सगळीच टीम बाहेर पडलेली असते आणि आतमध्ये नवीन लोक जायला लागलेली असतात. आणि का म्हणते लिसन आतमध्ये जाऊन कचरा बिचरा काही करायचं नाही, अगदी स्वच्छ ठेवायचं, कारण ही माझ्या महाराजांची भूमी आहे. लोक आलेली असतात. हो मॅडम, नक्कीच आम्ही अजिबात कचरा वगैरे करणार नाही आहोत. काहीपर्यंत अनिका सांगत असते क्लीन ठेवा क्लीन. ऋषी कमळी इतके हसत असतात. कमळी अनिकामध्ये झालेला बदल बघून त्यांना खरंच कौतुक वाटत असतं. इकडे आता अन्नपूर्णा आजीकडे नयनतारा आलेली असतात आणि अन्नपूर्णा ताई कशा आहात, बऱ्या आहात का तुम्ही म्हणून नयनतारा खूप प्रेमाने आणि काळजीने चौकशी करते. आता अन्नपूर्णा आजीसोबत बोलायला लागते. तेवढ्यात आपली साधना मावशी म्हणते मॅडम मी जरा पाणी पिऊन येऊ का. नयनतारा म्हणते हो. आता ती बाहेर आलेली असते आणि यांची खोली कोणती आहे म्हणून शोधायला लागलेली असते. वर पदर असतो आणि ती खोली शोधायला वर चाललेली असते. आता रूम मध्ये आलेली असते आणि दरवाजातून डोकावून बघते कुणी आहे का. डोक्यावर पदर घेऊन इकडे तिकडे शोधत असतेस. तेवढ्यात काय मागून कामिनी येते आणि तिच्या बरोबर मागे उभी राहते. इथे माझ्या खोलीत काय करतेस ग, काय काम आहे तुझं. आता मात्र साधना इतकी घाबरलेली असते कामिनीचा आवाज ऐकून. चोरी बिरी करायला आली काय, बोल ना. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही का, बोल. काय ऐकायला येत नाही का, बहिरी का, काय विचारतीये. माझ्या रूम मध्ये काय करते, काय काम आहे माझ्या रूम मध्ये, चोरी करायला आली का, काही शोधतेस का, बोल की. बोलता येत नाही का, मुकीस काय ग. आता कामिनीने इतकं हिला बोर केलेलं असतं आणि ही कामिनीला बघून तर आधीच घाबरलेली असते. बोलशील का, तोंडातून शब्द फुटेल का. ती नाही असं म्हणत असते. कामिनी म्हणते बघ माझ्याकडे इकडे. कामिनी म्हणते सरळ चोरी करायला आली का ग, पाहुणी म्हणून आली असं इथे, मग वर काय करते माझ्या रूम मध्ये. कामिनी तिचा हात पकडते आणि साधनाला ओढत बाहेर आणते. काय गे, सगळ्यांना दाखवावं लागणार की तुझे रंग, चोरी करायला आली ना घरात, लाज वाटत नाही का ग. आणि ओढत तिला बाहेर आणलेली असते. तेवढ्यात राजन ओरडतात आत्या अगं काय लावलंय हे, सोड त्यांचा हात सोड म्हटलं ना. अरे अगं हात सोड. राजन तुला माहित नाही ही बाई माझ्या रूम मध्ये चोरी करायला आली होती, चोरी. आत्या तोंड सांभाळून बोल ना, उगाच तोंडाला येईन ते बोलू नको ना. कशाला तुझ्या रूम मध्ये चोरी करतील त्या, कळतं का कोण आहेत त्या. पाहुण्या आहेत त्या, नयनतारा बरोबर आल्यात आणि पाहुण्यांशी असं वागतं. सोड हात म्हणून राजन स्वतः हात सोडत असतो. स्वतः हात सोडलेला असतो. मी म्हणते माझ्या खोलीत कशाला आली असेल, 100% चोरीलाच, 100% चोरी करायची होती. राजन आता साधनाला हळूहळू घेऊन येतो. चला आणि सावकाश जरा आईच्या खोलीपर्यंत तुम्हाला सोडवतो मी. अन्नपूर्णा आजीच्या रूम पर्यंत त्यांना आणून
सोडवतो, जा आतमध्ये असं म्हणतो. त्याने आता रूम मध्ये आणून सोडलेलं असतं आणि बाहेरून दरवाजा परत ओढून घेतो. इतकी विचार करत असते ही राजनचा, राजनशी बोलू का असं वाटत असतं तिला. राजन आता बिचारा निघून गेलेला असतो. इकडे आता गडावर अजूनही यांचं फिरणं चाललेलंच असतं. आता महाराजांनी बसवलेली बाजारपेठ 21-22 अशी दुकानं होती. दूरदृष्टी ठेवून ही बाजारपेठ महाराजांनी बसवली होती. ही इतकी सुंदर माहिती देत असतो ऋषी सगळ्यांनाच की अगदी खोलात जाऊन प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून माहिती दिलेली असते. महाराजांनी दूरदृष्टीचा विचार याच्यासाठी केला होता, लढाई झाली किंवा किल्ल्यावर हमला झाला किंवा अजून काही संकट आलं, किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांना कधीच काही कमतरता भासू नये, काहीच कमी पडू नये, यासाठी महाराजांनी ही दुकानं उभारली होती. सगळं काही इथेच मिळायचं म्हणजे खाली जाण्याचा प्रश्नच नाही. सगळ्या गोष्टी अगदी मुबलक दरामध्ये अवेलेबल होत्या. सगळ्या खाली जाण्याची गरजच नाही. सामान्य माणसं ते सैन्य सगळ्यांसाठी गोष्टी इथे मिळायच्या. खूप शिस्तबद्धपणे हा कारभार चालायचा. किमतीपेक्षा जास्त कोणी दर लावले किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला किंवा अजून काही केलं, लगेच त्याला शिक्षा सुनावली जायची की परत त्याने अशी हिंमतच करू नये. इथला सगळा ट्रेड किती प्रामाणिकपणे चालायचा हे तर आपल्याला कळलंच आहे. महाराजांनी असे नियम अटी घालून दिले होते की सगळं शिस्तबद्धच कामकाज चालायचं. शंभू म्हणतो, सर बघा की पुढे सुद्धा काहीतरी आहे. ऋषी म्हणतो, हो पुढे गेल्यावर सांगतोच मी. कमळी म्हणते, सर मी सांगू का काय ते सांगू द्या ना मला. हत्ती आणि उंट राहायचे ती जागा दाखवलेली असते कमळीने. मला सांगितलं होतं आबांनी आणि माझ्या लक्षात आहे तिथे हत्ती आणि उंट 100%. आणि का म्हणते, वेडी आहेस काय ग, वर येताना आपलीच वाट लागलीये. हत्ती कधी चालायचं आणि उंट कधी चालायचं इतक्या उंचावर. लगेच निंगी म्हणजे तुला माहित नाही आणि काय, अगं त्या काळात उंटाला आणि हत्तीला पंख होती, उडत 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 वर यायची ती. म्हणते, व्हॉट रिअली रीश, मग आता पंख कुठे गेले, गायब झाले का ते पंख, आता का दिसत नाहीये पंख, रीश सांगणार रे. मुळी म्हणते, ए निंगे उगाच काही सांगू नको, तिला वेड्यात काढू नको. आणि का असं काही नाही ग, ही खोटं बोलतीये, मी सांगते तुला. एक नंबर प्रश्न विचारला. आणि का महाराजांनी जेव्हा रायगड बांधायचा ठरवला तेव्हा अंबारीसाठी आणि अजून काही गोष्टींसाठी हत्ती आणायचं ठरलं. आपणच चालून एवढं दमलोय, अगदी दमछाट झालीये, तर त्यावेळेस हत्ती उंट इतक्या उंचावर कशी येणार, मोठा प्रश्न होता सगळ्यांच्या समोर. तेव्हा महाराजांनी एक सोपी अशी आयडिया दिली. हत्तीची छोटी छोटी पिल्लं मेहनत घालून गडावर आणली. इथंच लहानाची मोठं झाली आणि इथंच राहायला लागली. छोटी छोटी पिल्लं आणली, मोठी तर हत्ती आणता येणार नाही, मग छोटी पिल्लं आणली आणि अशी महाराजांनी त्यांची हत्तीची शाळा वाढवली. शिवाजी महाराजांची विचार करायची किंवा दूरदृष्टी काय होती, खरं त्यांची बुद्धी किती चालायची याच्यावरनं लक्षात येतच की किती छोट्या छोट्या गोष्टींचा बारीक त्यांनी अभ्यास केला. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी सोल्युशन काढायचे. कितीही संकट येऊ दे, कितीही काही होऊ दे, न डगमगता ते संकटाचा सामना करायचे म्हणजे करायचेच. कितीही मोठं संकट असू दे, त्याला बघून घाबरून रडून नाही जायचं. त्याच्याकडे एक संधी म्हणून बघायचं किंवा एक चान्स मिळालाय काहीतरी करून दाखवायचा असं महाराज बघायचे आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचे. असंच आपण जर शिकलो, प्रत्येक संकटावर मात करू शकतो आणि काहीतरी करून विजय मिळवू शकतो. का तर आपले महाराज असं करायचे. येतंय का लक्षात. ऋषी ते जरा वेळ विश्रांतीसाठी बसलेले असतात. तर लगेच नयनतारा फोन लावते. हाय रिथी, ऋषी बघ की मी पुन्हा ताईंच्या घरी आली त्यांना भेटण्यासाठी. माहितीये का, माझ्यासोबत साधना ताई सुद्धा आल्यात. नयनतारा ऋषी सोबत व्हिडिओ कॉलवर बोलायला लावते. अन्नपूर्णा आजीला, बऱ्या आहात का तुम्ही, तब्येत कशी आहे. ऋषी म्हणतो, आम्ही रायगडावर आलोय स्टडी टूर साठी. ऋषी म्हणतो, तुमची धाकटी नाती ते काय करते बघायचं का. अनिका मध्ये इतका बदल झालेला असतो. अनिका व्हिडिओ कॉलवर दाखवतो तुमची नात काय करते बघा. एक माणूस चाललेला असतो वर, तर अनिका म्हणते महाराजांच्या गडावर चाललात ना, मग ती जागा क्लीन अँड नीट ठेवायची, अजिबात कचरा करायचा नाही आणि दिसला कचरा तर स्वतः उचलून बॅग मध्ये भरायचा. कळतंय का, आपण चाललोय ना, मग आपलं काहीतरी कर्तव्य करायचं आणि जागा अगदी क्लीन ठेवायची. आता मात्र ऋषीने हे दाखवलेलं असतं. बघितलं का तुमची नात किती सुधारली आणि किती चांगल्या वळणाला लागलीये. म्हणतो, आई साधनाताईंकडे फोन दे बरं, कमळीशी ओळख करून देतो. कमळी आता ऋषीच्या जवळ येऊन बसते आणि अन्नपूर्णा आजी बोलताय, बस इथे. अन्नपूर्णा आजी बरोबर कमळी बोललेली असते आणि आता कमळी म्हणते, आम्ही धमाल करतोय रायगडावर, मस्त मज्जा चालली. पण आजी सगळ्यात महत्वाचं, आपली अनिका वेगळीच वागायला लागली हो, सुधारलीये ती. म्हणते, तुम्हाला म्हणलं होतं ना बदल घडणार म्हणजे घडणार, लय भारी वाटतंय बघा. ऋषी म्हणतो, अगं साधना मावशींकडे दे की, कमळीशी ओळख करून देतो. नयनतारा जबरदस्तीने साधनाकडे फोन देते, बोला ऋषी सोबत. साधना आधी फोन समोर पकडतच नाही. ऋषी म्हणतो, नीट फोन पकडा. भीती वाटत असते, कमळीने माझा चेहरा बघितला तर एका मिनिटात ती ओळखेल. साधना फोन समोर असं पकडत नाही आणि ऋषी मात्र तिशी बोलण्याला बघत असतो, ही कधी फोन सरळ पकडेल. पण ती काय फोन पकडत नाही, तोड अजून झाकून ठेवलेलं असतं. बघू आता ऋषी तिला ओरडणार का, चेहरा दाखव असं म्हणणार का. मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघायचं.
गौरी आता रडायला लागलेली असते. अन्नपूर्णा आजी आणि आजोबांचे आशीर्वाद घेते. किती वर्ष झाले तुम्हाला भेटण्यासाठी तडफडत होते आणि रडत असते. आई मला ओळखलं का? मी गौरी, कमळीची आई गौरी, राजन सरांची बायको. आता राजन फोनवर बोलत असतो आणि खूप मोठी चूक केली आहे मी माझ्या मोठ्या मुलीसाठी तुला इथे आणून. आईच्या जीवाचा प्रश्न नसताना तर कमळी तुला या बंधनात मी अडकवलंच नसतं. आता हे सगळं साधना ऐकत असते राजनचं आणि कमळीचं बोलणं. आई बरी झाली ना की सगळ्यात आधी तिला तेच सांगेल की तू माझी खरी मुलगी नाहीयेस किंवा तिची नात नाहीये. सगळं आता साधनाने म्हणजे गौरीने ऐकलेलं असतं. बघू आता हे ऐकून गौरीवर काही परिणाम होणार का? राजनला खरं येऊन ती सांगणार का? आणि राजनला सगळं खरं कळाल्यावर काय अवस्था होणार राजनची? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.